नाही नाही एजंट आहेत ते सगळे एजंट आहेत राणात आता एजंट आहेत कशाचे किंवा कंपनीचे त्यामुळे 2008 ला मी सुरुवातीला उपोषण केलो. सुरुवातीला उपोषण करत असताना अण्णा त्या ठिकाणी आले. अण्णांच्या उपोषणात मी सामील झालो. नंतर केजरीवाल आले आणि केजरीवाल आल्यानंतर हे RSSचे लोक आणि BJPचे लोक आमच्यात बळानं सामील झाले आणि तुम्हाला पाठिंबा देता आपण सरकार 1 लाखानं कमीत कमी ओमराजे येणार. कशा माध्यमातून किंवा सध्याला ओमराजे निंबाळकर आघाडीचा ओमराजे एकसारखेच आहे ते दोघांचे बी ताकद एकसारखीच आहे. नमस्कार, मी प्रशांत सोनटके, विश्वजय या न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र आई तुळजाभवानीचे देवस्थान तुळजापूर या ठिकाणी. या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून आणि धाराशिव जिल्ह्यातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्याच निमित्ताने आज आपण धाराशिव लोकसभेचा या ठिकाणी येणाऱ्या भाविकाच्या माध्यमातून आपण कौल जाणून घेणार आहोत. कौल जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच लाईक सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करा. या ठिकाणी काही भाविक आहेत, आपण त्यांचं कौल जाणून घेणार आहोत. स्थानिकचे नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल मामा? नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? सध्या इलेक्शन लागलं लोकसभेचं. 1 लाखानं कमीत कमी ओमराजे येणार. कशामुळे काय कोणते काम आहे? काम आम्ही भेटले की काम ताबडतोब करते. त्यामुळे ओमदादा येणार 100%. अर्चनाताईला काय नाही असं वाटतं तुम्हाला? नाही ते नवीन आता परिचार नाही ना. काय सांगाल मामा? सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलंय. अर्चनाताई कशा माध्यमातून किंवा काय विकास असतोय विकासामुळे काय विकास आवडला तो? राणादादांचा आहे की विकास. त्यांची पत्नी खासदार झाल्यावर यांनी आमदार वर सत्ता मोदी साहेबाची तर महाराष्ट्रात BJPची बसणार. त्यामुळे विकास होईल. विकास होणार रेल्वे अर्चनाताई जर निवडून आल्या तर तुम्हाला प्राधान्य क्रमांक कुठल्या 2 कामं हवं असं वाटतं? अर्चनाताई निवडून आल्यास 2 कामं कुठली अपेक्षित आहेत तुम्हाला? अपेक्षित तुळजापूरची तुळजापूरचा विकास प्राधिकरणाचा चांगला होईल आणि लवकरात लवकर रेल्वे येईल. ठीक आहे. आणखी नागरिक आहे? पाणी येणार आणि पाणी 21 TMC. मग त्यांनी असल्याशिवाय येणार आहे का? काय सांगणार सध्या लोकसभेचे इलेक्शन? आणखी आहेत काही भाविक आहेत की दर्शनासाठी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दूर दूरून उस्मानाबाद जिल्ह्यातून संबंध महाराष्ट्रातून आलेले आहेत. तत्पूर्वी आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंटमध्ये कोणता उमेदवार निवडून येईल ते आपण कमेंटमध्ये सांगावे, टाईप करावे. आणखी या ठिकाणी काही नागरिक आहेत, आणखी आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. पूजा आहेत, पवार साहेब म्हणून आहेत, आई तुळजाभवानीचे सेवेकरी आहेत. काय सांगाल? लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे सध्या. सध्याला ओमराजे निंबाळकर आघाडीचा ओमराजे निंबाळकर. कशामुळे वाटतं तुम्हाला? काम चांगलं आहे त्यांचं. 2 आवडलेली कामं. हो, त्यांचं म्हणजे त्यांचे टायमावर फोन उचलणे, जनतेची कामं करणे, सगळं माझं वैयक्तिक काम केलेलं आहे त्यांनी फोनवर. कोणतं काम झालं? असं अडचणी वगैरे गोरगरिबाच्या वगैरे सगळं. विरोधक तर म्हणतात की बाबा फोन उचलला म्हणजे विकास होतो का? त्याचं असतं चांगलं काम करते म्हणून त्याला नाव ठेवायची सवय लोकांना. पंतप्रधान म्हणून कुणाला पाहतात? पंतप्रधान म्हणून कुणाला पाहतात? त्याचं असतं आता एकाच महाआघाडी ठरवल ती पंतप्रधान होईल. EVM मिशनवर आपला विश्वास आहे का? EVM मिशनवर आपला विश्वास आहे का? नाही. काय म्हणाल? लोकसभेचे इलेक्शन लागले. लोकसभेचं ओमराजे निंबाळकर का की त्यांचं काम चांगलं सर्वसामान्यामध्ये पोहोचलेलं आहे. कुठलंही बारीक काम असावं आणि अडचणी असावं कुठलंही ओमराजे करतात. आवडली कामं दादाची. त्यांची काम गोरगरीब कुठलं पण काम असू द्या. DP जळाला समजा, कोण आजारी आहे, कोणाची गाडी पकडली, कुठं काय झालं, कोणाचं लगेच फोन लावला तर लगेच कामं होतात. दादा निवडून आले तर 2 काम कुठले होईल असं? कुठले काम आले की त्यांनी करतील की रोजगाराचा काय असेल प्रश्न, सर्वसामान्याचे काय अडचणी असेल ते एवढं. ठीक आहे. आणखी नागरिक काय सांगत आहे? लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे. आणखी काही भाविक आहेत, आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत, कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल? लोकसभेचे इलेक्शन लागले सध्या. लोकसभेचं इलेक्शन लागलंय. दोन्ही उमेदवार एकसारखेच आहे ते दोघांचे बी ताकद एकसारखीच आहे. तर आतेटरीची निवडणूक होईल. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होणं अपेक्षित आहे? संसदेत जो चांगले प्रश्न मांडल त्याच्यावर निवडणूक होणं अपेक्षित आहे. मला कोण वाटतं 2 उमेदवारांपैकी कोण संसदेत उत्तम असेल ते प्रश्न मांडतील आणि आपल्या जिल्ह्याचा विकास होईल?
ओमदादा आहेत संसदेत प्रश्न मांडणारे चांगले. आता त्यांनी मांडलेले आहेत शेतकऱ्याविषयी, आपल्या ह्याच्याविषयी. मला ओमदादाची आवडलेली कामं काय माहिती ना ओमदादाची 2 आवडलेली कामं. संसदेतले प्रश्न मांडलेले शेतकऱ्याविषयी आणि आपलं फोन केल्यानंतर कोणाचे फोन उचलतात एवढी 2 कामं आवडले. पंतप्रधान म्हणून कुणाला पाहतो? पंतप्रधान आता म्हणलं तर मोदींना हात पाहतो आम्ही. खाली ओमदादा आणि वर मोदी, विकास होईल वाटतंय का तुम्हाला जिल्ह्याचा? हा आता आवडता नेता आपलं आवडतं जे आपल्या संसदेत प्रश्न मांडणार त्यांना मतदान करा. ठीक आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेत आहोत. या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत मनोहर पाटील, की जे धाराशिव लोकसभेचे इलेक्शन लढवत आहेत. मनोहर पाटील आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारत. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, आपण उमेदवार आहात, कोणत्या मुद्द्यावर होणं इलेक्शन हे अपेक्षित आहे आपल्याला? सर आज संपूर्ण माझ्या देशाची व्यवस्था आज उद्ध्वस्त झालेली आहे. आज देशाची अवस्था या गर्भश्रीमंत या घराणेशाहीनं खाऊन बर्बाद केलेली आहे. दुःख वाटतं, अश्रू येते डोळ्यावर. आणि मी एक इलेक्शन नाही, मी आतापर्यंत जवळजवळ 2004 पासून लोकसभा करत आहे, विधानसभा करत आहे, चळवळ आहे. माझ्या संविधानाप्रमाणे मी आंदोलन उपोषण करतो. अण्णा हजारे बरोबर मी उपोषणात होतो. केजरीवालला हे राजकारण करण्यात आमची अहम भूमिका, आम्ही आंदोलन केलो. त्यांनी मुख्यमंत्री बनले आणि धोका दिले आणि पुन्हा ते सत्तेत आले आणि पुन्हा त्यांना अटक झाली भ्रष्टाचाराच्या कारणाने. आणि आम्ही अण्णा हजारे सध्या दिसत नाहीत, सक्रिय नाहीत, उपोषण वगैरे करत नाहीत. नाही, अण्णा काय कुणाला म्हणजे सध्या ते बोलायला पाहिजे म्हणजे ह्या सरकारच्या विरोधात आहे. पण त्यांची तब्येत काहीतरी तब्येतीचं कारण असेल तर आम्ही त्यांच्या बाबतीत आम्ही बोलू शकतो. 2004 मध्ये भाजपचं सरकार येण्यामागे अण्णा हजारेचा जवळजवळ 99% वाटा होता. सर आम्ही त्यामध्ये होतो. 2008 ला मी सुरुवातीला उपोषण केलो. सुरुवातीला उपोषण करत असताना अण्णा त्या ठिकाणी आले. अण्णांच्या उपोषणात मी सामील झालो. नंतर केजरीवाल आले आणि केजरीवाल आल्यानंतर हे RSSचे लोक आणि बीजेपीचे लोक आमच्यात बळानं सामील झाले आणि तुम्हाला पाठिंबा देता आपण सरकारला आपण हद्दपार करू. सरकार आम्ही इमानदारीनं कार्य केलो असं माझी अवस्था होती. गांधीजी बनलो होतो मी, वेशभूषा होती आणि मी त्यावेळेस उपोषण जवळजवळ 21 दिवस केले. आणि काँग्रेस दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लिंबाच्या झाडाखाली सुरुवातीला मी होतो. नंतर अण्णा आले, नंतर केजरीवाल आले, नंतर बीजेपी त्यांचे RSSचे लोक सामील झाले. काँग्रेस सरकार भ्रष्ट नीतिमूल्यातून आम्ही त्यांना हद्दपार केलं. नंतर अण्णांनी राजकारण नको म्हणलं आणि मोदी आले आणि पुन्हा अण्णांनी मला पाठवला केजरीवालच्या सोबत पूर्ण भारत दौऱ्यावर. त्यावेळेस म्हणले की मीडिया ह्या गांधीजी सोबत भरपूर चालली आहे आणि हेच पुढे जातील, म्हणून त्यांनी द्वेष तिरस्कार केला आणि मला एकट्याला चलत या म्हणून गंगा नदीमध्ये डेहराडून मध्ये सोडलं या केजरीवालांनी. हा सोडलं. तुम्हाला आई तुळजाभवानीच्या चरणावर बोलतोय मी. आणि त्यांना आता अटक जी झालेली आहे हे एक प्रकारे योग्य आहे. आणि ज्या लोकांच्या आम्ही विरोधात उभारलो होतो त्या लोकांना हे केजरीवाल समर्थन देतात. केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला असतो. बिलकुल 100% केजरीवाल भ्रष्ट, मनीष सिसोदिया हे सर्व, किरण बेदी हे सर्व राजकीय लाचारी आहे यांच्यामध्ये. आणि या राजकीय लाचारीला आम्हाला बंद करायचं असेल, गरजवंत मराठ्यानो घराबाहेर पडा आणि माझ्या शिवछत्रपती शिवरायांच्या 12 बलुतेदार तेली, माळी, कोळी, धनगर, मुसलमान या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. ओबीसी, SC, प्रकाश आंबेडकरनं पण म्हणलेला वेळोवेळी की बाबासाहेबांचे विचार, माझ्या शिवछत्रपती शिवरायांचे विचार म्हणजे माझे जरांगे दादा हे अवतार मी त्यांच्या रूपात बघतो. आणि सध्या कोणत्या मुद्द्यावर धाराशिव लोकसभेचे इलेक्शन लढतात? मुद्द्यावर सध्या जो धाराशिवचा म्हणजे मुद्दा आहे, धाराशिव जिल्हा एक बिहार मधला एक दुमका जिल्हा आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा अप्रगतीशील म्हणजे काहीच प्रगती नाही. आमचा औसा तालुका मला वाटतं बरा असेल. त्याच्यापेक्षा म्हणजे उस्मानाबादची अवस्था ते लुटीच्या केंद्रस्थानीच थांबलेली आहे. भ्रष्टाचार, झुंडशाही, गुंडगिरी ह्याच्यामध्येच. आणि मी माझे सैनिक आहे, मी भिणारा नाही. मी माझ्या जनतेसाठी, माझ्या देशासाठी बलिदान जरी झालं तर चालेल. पण ह्या भ्रष्ट आणि मुजोर सरकारला, या विरोधी पार्टी असू, या सत्ताधारी पक्षांना हद्दपार करायचा आहे. मला या घराणेशाहीला हद्दपार करायचा आहे. आणि हे दीर, भाऊजय, मुलगा, मुलगी, सून आपलेच नातवंडी उभा करतात संपूर्ण देशामध्ये. चाहे ते काँग्रेस असो, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, समाजवादी काँग्रेस पार्टी असो, बहुजन समाजवादी पार्टी असो आणि तृणमूल काँग्रेस असो, हे सर्व जे आहेत हे नाटक करून जनतेला फसवत आहेत. आणि आपला या समाजाने आपल्या समाजासाठी, जातीसाठी, आपल्या धर्मासाठी काय केलं नाही. आपले मुलं बाळ परदेशात शिक्षणाला पाठवतात. शोकांती काय माझ्या भावानो, माझ्या मतदारानो, तुम्ही मतदान दारूच्या बाटलीवर विकू नका. आपल्या रक्ताघामाचा पैसा आहे. माझ्या डोळ्या वाटून अश्रू येतात.
मला काय तुमच्यापासून लुटायचं नाही. मी माजी सैनिक आहे. मी सियाचीन ग्लेशियरवर ड्युटी केलेला आहे. माझं चिन्ह आहे शिलाई मशीन, शिवणयंत्र. हे अधिकृत दिलेलं शिवणयंत्र शिलाई मशीन आहे. त्याचं बटन दाबा आणि तुम्हाला बैमान होणार नाही. मी तुमचा सालगडीमध्ये राहीन, पण माझ्या जनतेला मालक बनवे आणि संविधानामध्ये जाऊन, संसदेमध्ये जाऊन माझं आरक्षण सगळे सोयऱ्याचं, माझ्या जनांगे दादाचं जे म्हणणं आहे आंदोलन चळवळ जिवंत ठेवणार आणि माझ्या संविधानाला वाचवायचं असेल तर शिलाई मशीनला मतदान करा, माझ्या जनांगे दादांना मतदान करा आणि संपूर्ण देशाला, जाती धर्माला साथ घेऊन विकास करत असेल तर माझ्या शिवछत्रपती आई तुळजाभवानीच्या साक्षीने, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने, शाहू फुले आंबेडकरांच्या साक्षीने शिलाई मशीनचा विजय होईल आणि देशामध्ये एक तुळजाभवानीच्या आज यात्रेच्या रूपानं आज जय जयकार माझ्या देशात संसदेमध्ये होईल. हीच मी माझ्या चरणी आणि माझ्या मीडियाला पण मी साथ देतो आणि मीडियानं मला साथ द्यावं आणि जेणेकरून माझ्या गोरगरिबांचा विजय होऊन संसदेमध्ये आपले प्रश्न सुटावं आणि आपला मार्ग विकासाच्या प्रगतीकडे जावा. 21 टीएमसी पाणी माझ्या जिल्ह्यासाठी मी जरूर आणणार. पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आहेत. तर आपल्यासोबत होते धाराशिव लोकसभेचे अपक्ष उमेदवार मनोहर पाटील. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते आपण कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन लढत आहेत हे पण भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी काही भाविक आहेत, स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. सांगाल, सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलंय. सध्या लोकसभेचे इलेक्शन जे आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. पण धनशक्तीमध्ये विजय होणार नाही, पण म्हणजे जनशक्तीमध्ये विजय होणार एवढं मात्र नक्की आहे. धनशक्तीवाला कोण आहे त्या? धनशक्तीवाले म्हणजे राणा पाटील आहे. धनशक्ती पैसा भरपूर आहे, ते काय बी विकत घेऊ शकतात. पण ओमराजे जे असे आहेत ना, ते एकदम आमच्या कामाला पडणारे माणसं आहेत. त्यामुळे तेच विजय होणार आहे, 100% गॅरंटी आहे. युवा पिढीसाठी तेच आहे सध्या. पंतप्रधान कोण अपेक्षित आहे? मोदी साहेब. खाली ओमदादा आणि वर पंतप्रधान. विकास होईल का आपला? हो, भरपूर होणार, 100%. ओमदादा जे आहेत ना, ओमदादा भरपूर निधीवरून आणणार आहे. तरी ओमदादा कार्य तसं आहे, राणादादा नाही. आता मी स्वतः तुळजापूरचा मतदारच आहे. मी त्यांना मतदान केले, त्यांचं इथं काहीच नाही. विमा वगैरे स्पेशलिस्ट नाव पडलं त्यांचं. विमा स्पेशलिस्ट, शेतकऱ्यांचे काही वरी म्हणून असं लोक त्यांची ओळख झाली नाही. एजंट आहेत ते सगळे, एजंट आहेत. राणादादा एजंट आहेत कशाचे? विमा कंपनीचे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय त्याचं हेच नाही. विमा आता मी बी शेतकरीच आहे, माझं बी शेत आहे, पण अजून मला विमा मिळालाच नाही. काय सांगा लोकसभेचे इलेक्शन चालू? काय दोन उमेदवार उभे आहेत, आशांताई पाटील आणि ओमदादा निंबाळकर. कोण निवडून येईल असं मला वाटतं? रामदादा. कशामुळे म्हणतो? काहीतरी आमची विकास केले त्यांनी. आणखी काय नागरिक आहेत, काय भाविक आहेत, काय सांगाल भाई? सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे. ओमदादा ओमदादा कुठली बी अडचणीला मदत करतात. रात्री म्हणा, बेरात्री म्हणा, कॉल उचलते लगेच. अडचण कशी असते, सामान्य माणसाला अडचण बारीक सुरी गोष्टीची असते, त्याच्यामुळे ओमदादा. बेरात्री कधी फोन लावा. कॉल उचलला म्हणजे काय काम झाले, काय विकास काम होते? कॉल ते फोन उचलल्यावर काम करतं ना. मोठं काम केलं सांगण्यासारखं आहे का आपलं? हो, काय सांगाल? फोनवर ते काम झाले काय? माझं एक फोन झालं. माझ्या वडिलांना रक्त मार्कंडीमध्ये ऍडमिट केलं सोलापूरला. हृदय झटका आलता, रक्त ब्लड कमी पडलं होतं. तर मी पहिल्यांदा फोन केला ह्याच्या तानासाहेबांच्या पीएला फोन केला, त्यानं फोन उचलला. दादाला एक फोन केला, दादाने एका फोन मध्ये होडगे मधनं माझ्या वडिलांसाठी रक्त त्याने करून दिलेलं आहे ओमदादाने. ठीक आहे. आणखी काही नागरिक आहेत, काय भाविक आहेत, स्थानिकचे व्यावसायिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेत आहोत. या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. सध्या लोकसभेचे इलेक्शन लागले मामा. आशांताई पाटील उभा आहेत महायुतीकडनं आणि महाविकास आघाडीकडनं ओमदादा निंबाळकर उभा आहे. कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? राजे निंबाळकर. कारण तो व्यक्ती असा आहे ना, तो व्यक्ती असा आहे की निस्वार्थी माणूस आहे आणि एखादी फोन गरिबाने केलं तर तो ताबडतोब त्या ठिकाणी हजर राहतो आणि सर्वातला मनातला अंतकरणातला ओमराजे निंबाळकर आहेत आणि 100% ते निवडून आले पाहिजे. धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार बरेचसे काम योग्य केलेले आहेत. ते आता काय सांगण्यासारखं नाही, ते पण काम व्यवस्थित केलेले. तर आज आपण होतो आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी. या ठिकाणी काही व्यावसायिक होते, काही भाविक होते, त्यांनी आपला संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तत्पूर्वी आपल्याला कोण उमेदवार निवडून येईल असे वाटते ते आपण आमच्या कमेंट मध्ये नक्की सांगावे. आपला आवडता उमेदवार कोण आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवावे.
अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.